बदलापूर प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल, सुमोटो अंतर्गत याचिका दाखल, खंडपीठासमोर आज सकाळी तातडीची सुनावणी, एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी. सर्व शाळांमध्ये गुड टच बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार, बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारचा निर्णय, शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करून उपक्रमाचा आदेश काढला जाणार. बदलापूरमधील घटनेनंतर राज्यभरातील शाळांच्या सुरक्षेबाबत शासन निर्णय जारी, शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत, नियमांचं पालन न करणाऱ्यांवर होणार कारवाई. बदलापूर येथील शाळेत घडलेला प्रकार चुकीचा, शाळेवर प्रशासकाची नेमणूक, आजपासून शाळेचा ताबा प्रशासक घेतील, मंत्री दीपक केसरकरांची माहिती. बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित मुलींचा एसआयटी प्रमुख आरती सिंग यांनी नोंदवला जबाब, एसआयटी मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचाही जबाब नोंदवणार. आंदोलनात गोंधळ घालणारे लोक कोण होते याची चौकशी करणार असल्याची मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, घटनेच्या मागे अनेकांनी आपली पोळी भाजून घेतल्याचाही आरोप. बदलापूरच्या शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार केलेल्या आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड, खरवई गावातील एका चाळीमध्ये अक्षय शिंदे राहत होता. बदलापुरात 24 तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत, रेल्वे स्टेशन, शाळा परिसर, बाजारपेठेत पोलिसांचा बंदोबस्त. नागपूरच्या कामठी भागात 8 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, 55 वर्षीय आरोपी धनीराम वासनिक याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं आरोपीचं कृत्य. कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सीबीआय स्टेटस अहवाल सोपवणार, तर कोलकाता पोलीस देखील दाखल करणार उत्तर. कोलकाता रेप हत्या प्रकरणी 2 एसपींसह 3 पोलीस निलंबित, हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी कारवाई, रुग्णालयाची सुरक्षा सीआयएसएफकडे, माजी प्राचार्याविरोधात ईडी चौकशीची मागणी. मुंबईतील सर्व रेल्वे प्रवासी संघटना आज पांढरे कपडे घालून प्रशासनाविरोधात आंदोलन करणार, रेल्वे प्रशासन एक्सप्रेसला प्राधान्य देत असल्यानं लोकलला उशीर होऊन दररोज लेटमार्क असल्यानं प्रवाशांकडून निषेध. राज ठाकरेंचा बदलापूर इथल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद, 26 तारखेला राज ठाकरे बदलापूरचा दौरा करणार. राज ठाकरे नक्षलग्रस्त गडचिरोली दौऱ्यावर, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, तर संध्याकाळी चंद्रपूरकडे रवाना होणार. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांची हिताची भूमिका सरकारनं घ्यावी, नाहीतर उद्या स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, शरद पवारांचा सरकारला इशारा. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक, सकाळी 10 वाजता बैठक पार पडणार. शरद पवारांना केंद्राची अतिरिक्त सुरक्षा, सीआरपीएफचे 10 जवान पवारांसोबत असणार, राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्णय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सभा सुरू, राज्यातील जनतेला बदल हवा, शरद पवारांचं वक्तव्य, राज्यात स्थिती बदलायची आहे, पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज संध्याकाळी पत्रकार परिषद, यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य नेतेही राहणार उपस्थित. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ठाकरे गटाची महाराष्ट्र स्वाभिमान सभा, नाशिकच्या ग्रामीण भागात आज आदित्य ठाकरेंचा दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची हिंगोलीत बैठक, कळमनुरी आणि हिंगोली या ठाकरे गटाच्या हक्काच्या जागा, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. लातूरच्या अहमदपूरमध्ये मराठा आंदोलकांनी अडवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा, आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी.
ओमराजेंच्या कासार शिरसी इथल्या जनता दरबारामध्ये मराठा समाजाच्या तरुणांची जोरदार घोषणाबाजी, मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. मुंबईवरून मालकाचा आदेश आल्यामुळे मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टची नियोजित बैठक पुढे ढकलली. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा जरांगेंवर आरोप. निवडणुकीच्या रिंगणात उतरून विधानसभेच्या 288 जागा लढवणार ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची घोषणा. बंजारा समाजानं आता जरांगे पॅटर्न स्वीकारावा. बंजारा समाजानं एकत्र येऊन कुणाला निवडून आणू शकतो आणि पाडू शकतो हे दाखवून द्यावं. बंजारा समाजाचे मुख्य धर्मगुरू कबीरदास महाराजांचं मोठं वक्तव्य. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील सांगलीतून लढण्यावर ठाम, तर मागील विधानसभेला अगदी थोड्याशा मतांनी पराभूत झालेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे देखील इच्छुक असल्यानं उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला कोल्हापुरात धक्का. प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील यांचा पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून उतरणार विधानसभेच्या रिंगणात. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला धक्का. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचा राजीनामा. राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव. वांद्रे पूर्व विधानसभा जागेवर शिंदे गटाचा दावा. शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांचं उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र. जागा वाटपात संधी मिळाली नाही तर समरजित घाटगे यांना विधान परिषद देण्याबाबत भाजप सकारात्मक. भाजप सूत्रांची माहिती. परंतु घाटगे विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतंय. समरजित घाटगे यांची समजूत काढणार असून त्यांना भाजपामध्ये राहण्याबाबत विनंती करणार. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत बोलल्याची धनंजय महाडिक यांची माहिती. धनंजय महाडिकांनी घेतली समरजित घाटगेंची भेट. भाजपमध्ये राहण्याबाबत दोघांमध्ये चर्चा. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत बोलल्याची धनंजय महाडिक यांची माहिती. भंडाऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून अमित ठाकरेंचा सत्कार. अमित ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना. राजू शेट्टींचं पंतप्रधान आणि राहुल गांधींना पत्र. काँग्रेस शासित राज्यात एमएसपी गॅरंटी कायदा का लागू करत नाही असा सवाल, तर मोदींना एमएसपी कायद्याविषयी आधीच्या भूमिकेची करून दिली आठवण. कोल्हापूर पोलिसांचं वागणं चुकीचं. पत्रकारांना धक्काबुक्की करायला नको होती. गृहमंत्री फडणवीसांना प्रकरणाची माहिती देणार. खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माध्यमांवर धावून जाणं याआधी कधी घडलं नाही. पोलीस प्रशासनाचा निषेध करावा तितका कमी. सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर पोलिसांनी पत्रकारांना दिलेली वागणूक चुकीची. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देणार. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट. अल्पवयीन आरोपी सोबत गाडीत 2 नव्हे तर 3 मित्र असल्याचं उघड. अपघातानंतर 3ऱ्या तरुणानं काढला होता पळ. वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह आणि त्याच्या चालकाच्या सुटकेसाठी हायकोर्टात याचिका. अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करून दोघांकडून याचिका दाखल. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाच्या विरोधात मुक्ता दाभोलकरांची हायकोर्टात याचिका. हायकोर्टाचे सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश. 23 ऑगस्टपर्यंत सुनावणी स्थगित. बीडमध्ये 1 लाखांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या ताब्यात. अवैधरित्या केलेलं उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी केली होती पैशांची मागणी. नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागाच्या सुपरवायझरकडून ड्रग्ज तस्करी. गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर गुन्हे शाखेची कारवाई. 4 अटक. बेकारांमुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ. बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुपनं केलेल्या सर्वेक्षणातून बाब समोर. बेकरीतील धुरामुळे श्वसनाचे, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार होत असल्याची बाब समोर. नाशिक मुंबई महामार्ग रुंदीकरणाचं काम सुरू. निवडणुकीच्या काळात आमचं लक्ष कमी असल्यानं दिरंगाई झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटीला 4 दिवसात 121 कोटींचं उत्पन्न. यंदाच्या आर्थिक वर्षातलं हे विक्रमी उत्पन्न.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसोबत मुंबईत पोलिसांची बैठक. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करण्याचं आवाहन. पेणच्या हमरापूरमधील गणेश मूर्तींना परदेशातून मागणी. थायलंड, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अन्य देशातील सार्वजनिक मंडळांची 10 ते 15 फुटी गणेश मूर्तींना पसंती. अहमदनगरमध्ये पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या मंडळांचं डीवायएसपी अमोल भारतींकडून कौतुक. शहरात गणेशोत्सवासाठी डीजेऐवजी ढोल ताशाला मंडळांची पसंती. पुण्यातच पाणी पुरवठा बंद. टाक्यांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. शुक्रवारीही कमी दाबानं पाणी पुरवठा. बुलढाणा जिल्ह्यात ढंगारपूर गावात पावसाचा थैमान. अवघ्या काही तासात 72 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतीचं मोठं नुकसान. गव्हाचे दर प्रति क्विंटल 2800 रुपयांवर. सरकारकडून आपल्या जवळचा साठा सोडण्यास सुरुवात न केल्यास सण उत्सवाच्या काळात किमती आणि आणखी वाढण्याची शक्यता. कोलकातामधील घटनेच्या विरुद्ध चंद्रपूरमध्ये निषेध मोर्चा. इंडियन मेडिकल असोसिएशन सोबत वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित सर्व संघटनांचा निषेध मोर्चात सहभाग. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये विद्युत खांबाचा शॉक लागून 16 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू. दोषी महावितरणच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा, नातेवाईकांची मागणी. कालव्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावच्या चुलबंद जलाशयाजवळची घटना. तोल जाऊन जलाशयात पडल्याची माहिती. आंध्र प्रदेशच्या अनकापल्ले जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीत भीषण स्फोट. दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू तर 33 जण गंभीर जखमी. गेल्या वर्षी देशातील 65 लाख विद्यार्थी आणि 12वीच्या परीक्षेत नापास. 10वीच्या परीक्षेत मध्य प्रदेशातील सर्वाधिक विद्यार्थी नापास तर 12वीच्या परीक्षेत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक विद्यार्थी नापास. देशभरात आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस. 23 ऑगस्ट 2023ला भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला होता. त्यानंतर मोदींनी राष्ट्रीय अंतराळ दिनाची घोषणा केली होती. ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल फूड अँड ड्रिंक्स रिपोर्ट 2024 मध्ये अमूलला जागतिक स्तरावर सर्वात मजबूत फूड आणि डेअरी ब्रँड म्हणून स्थान. तर चीनची मेंगन्यू डेअरी आणि यिली दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी A+ रेटिंग. डेन्मार्कचे क्रिस्टियन थॉम्सन आणि स्वित्झर्लंडचे थॉमस जॉर्डन यांनाही A+ रेटिंग. A+ रेटिंग मिळाल्यानं पंतप्रधान मोदींकडून शक्तिकांत दास यांचं अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात आरबीआयनं आर्थिक विकास केल्याची मोदींची एक्स पोस्ट. आयडीबीआय बँकेनं ठराविक मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात केली वाढ. बँकेच्या 444 दिवस आणि 375 दिवसांच्या कालावधीच्या ठेवींवर अनुक्रमे 7.75% आणि 7.85% वार्षिक व्याज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.